हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. आषाढी एकादशी होती ना, त्यामुळे उपवास सोडायचा होता. तर म्हटलं चला आता पटापट पूर्ण स्वयंपाक करायचा होता. देवाला नैवेद्यही दाखवायचा होता. त्यामुळे पटापट स्वयंपाक करून घ्यावा आणि म्हटलं परीच्या पप्पांना हे डबा द्यायचा होता. तर 11:30ला डबा द्यायला लागतो. तर म्हटलं पहिल्यांदा स्वयंपाक करायचा, मग बाकीची जी घरातली कामं आहेत ती करून घ्यावी. तर कांदा, टोमॅटो, जरा काजू आणि कांदा भाजून घेतला पहिल्यांदा आणि शेवट टोमॅटो भाजले. अशी मस्त छान अशी ग्रेव्हीची भाजी केली. तर तुम्हाला जवळून पण दाखवते बरं का मी. तर पनीरची भाजी अशी केली ना, तर खरंच खूप छान लागते आणि एकदम मस्त अशी चवही त्याला छान येते. तर काजू जास्त घ्यायचे नाहीत बरं का, एक 7-8 घेतलेत मी आणि ग्रीन पीस ते पण घेतलेलं आहे. तर त्याची भाजी करायची होती. तर राहुलने तोपर्यंत जी कालची पूजा होती ना, त्याने सगळं आवरून घेतली आणि दिवाबत्ती लावून घेतली तिथं. का आज मी पूजा काय केली नाही बरं का, म्हणजे पाण्याने पूजा केली नाही. आज फक्त दिवाबत्तीच लावली होती आणि मनी प्लॅन्ट काढल्यामुळे ना देवाबत्तीला खरंच खूप असं आदूर-आदूर वाटत आहे मला सुद्धा. पण मनी प्लॅन्टला जागाच नव्हती तिथं, म्हणजे असं नाही का वरती जाईल असं. तर दोघंही मुलं बघा मला कामात मदत करत आहे. माझी तब्येतही ठीक नाही बरं का. माझी कंबर खूप दुखत आहे ना, त्यामुळे मला जास्त एकटीला कामं आवरेना झाले. तर परीने चपात्या लाटल्या तोपर्यंत मी बाकीचा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि परीची मला खरंच खूप मदत होती बरं का. म्हणजे ज्यावेळेस असं तब्येत ठीक नसते ना, त्यावेळेस आपली मुलगीच आपल्याला उपयोगाला येते बरं का. आणि खरंच एक तरी मुलगी असावी घरात आणि तसं मुलगी नाही, राहुलसुद्धा खूप काम करू लागतो बरं का मला. तर स्वयंपाक झाल्यावर मी पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि मग राहुलनी तोपर्यंत डबा वगैरे पप्पांना देऊन आला. आणि मनी प्लांट काढल्यामुळे बघा तुम्हाला सुद्धा मंदिर खूप अपुरं-अपुरं वाटत आहे ना. मला तर एकदम वेगळंच दिसत आहे तिथं. आता बघू काहीतरी दुसरं झाड लावण्याचा प्रयत्न करणार आहे तिथं. म्हणजे मंदिराला पण छान वाटेल, म्हणजे दिसायला मलाही खूप छान वाटतं तिथं. तर म्हटलं स्वयंपाकामध्ये काय-काय केलं तुमच्याशी शेअर करावं. तर एकदम साधं सिंपल जेवण आहे. वरण-भात केला चपाती, पनीरची भाजी आणि खीर केली होती. भजी वगैरे काही तळले नाही. काय झालं, वेळ कमी होता आणि मला त्यांना डबाही द्यायचा होता ना, त्यामुळे पटापट मी स्वयंपाक करून घेतला. राहुल पण जेवत होता आणि मीही जेवण जेवण झालं की बाकीची घरातली कामं होती. पण आता मी ना दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळची सुरुवात बघा मी कशी केलेली आहे. मस्त अशी फुलांनी, जी मोगऱ्याची थोडी-थोडी फुलं येतात बरं का. मी रोज-रोज थोडी-थोडी घेऊन साठवते आणि मग जरा जास्त साठली की मग एकदाच मी त्याचा गजरा बनवत असते. म्हणजे छान वाटतं. म्हणजे एक दिवशी एवढी जास्त काही येत नाही. पण सकाळ-सकाळचं वातावरण तुम्हाला आमच्या इथलं पण दाखवते. खरंच खूप छान वाटतं आणि अशी शोधून-शोधून फुलं घेते बरं का मी आणि एखाद्या दिवशीच मग मी त्याचा गजरा बनवते. सकाळचा इतका सुंदर असा वास येत असतो ना, तर मला एक तर मोगऱ्याची फुलं खरंच खूप आवडतात आणि बघा मी एक जास्त सापडत नाही बरं का, एक मुठभरच सापडतात. मग मी थोडं-थोडं साठवून-साठवून एकदा गजरा बनवते आणि 2-4 दिवसातून एकदा लावते आणि गुलाबाची फुलं पण आली ती राहुलच्या अंघोळीची तयारी चालली होती बघा. बाहेरच पाणी तापवतोय अजून चुलीवरती, का तर गॅस इथे लवकर मिळत नाही आमच्या इथं. म्हणून बाहेरच पाणी तापवायचं चाललेलं आहे आणि मस्त अशी गुलाबाची फुलं घेतली. माझी अंघोळ झाली होती त्याच्यामुळे माझी आता देवपूजा करायची होती मलाही आणि राहुलची अंघोळ चालली होती. परी गेली होती कॉलेजला सकाळी-सकाळी. तर माझी बघा तयारी आणि खूप म्हणजे राहुलने वटा वगैरे सगळं स्वच्छ धुतलं ना, की मग तो वट्यावानी इकडे-तिकडे काही फिरून देत नाही लगेच आपल्याला. त्याने धुईल ना त्यावेळेस स्वच्छता लागते त्याला बरं का, असं आहे. तर त्यानेच वटा दोन्हीही वटे त्याने धुवून घेतले आणि मदत करतो घरी असला की. तर मला सांगत होता वट्यावर चप्पल घालून जाऊ नको. तर बघा आता घर पण म्हणजे किचन सगळा क्लीन झालेला होता. म्हणजे रात्रीच करून ठेवला होता. फक्त आता सकाळी स्वयंपाकाला सुरुवात करायची होती म्हणून पटपट स्वयंपाक वगैरे करून घ्यावा आणि रोजचा डबा द्यायचा असतो त्याच्यामुळं डब्यासाठी तर लवकर स्वयंपाकाची तयारी करावीच लागते आणि त्यानंतर देवपूजा ही करायची होती. तर पहिल्यांदा फुलं वगैरे आणून ठेवली आणि देवपूजेला देवपूजा झाल्यानंतर आहे ना, छान वाटतं आणि मग सकाळची सुरुवात ही छान वाटते. तर पहिल्यांदा देवपूजा करून घेतली आणि मग स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आजचा दिवस कुठल्या कुठं गेला काही समजलं नाही. तर पटपट मग या घरातलं सगळं आवरली कामं. डबा वगैरे दिला होता आणि बाहेर बघा खूपच पाऊसच पाऊस झालेला आहे आमच्या इथं. तर पावसाचं वातावरण असलं ना, की हिरवंगार एकदम छान वाटतं. पण चिकचिक नको वाटते बरं का. मला पावसाळा खूप आवडतो तसं म्हणायला गेलं तर. पण असं वाटतं की सगळा चिखल वगैरे झाला ना, की मग लई चिडचिड होते. तर तुमचंही असं होतं का? नक्की सांगा आणि तुमच्या गावाला पाऊस वगैरे आहे का? नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा. आणि मग चला आता म्हटलं त्यानंतर मशीन लावून घेतली आणि आता मशीन लावते आता पाण्याची आता आहे बरं का, पाणी आमच्या इथं आहे भरपूर. पहिले ना उन्हाळ्यात खूप त्रास झाला पाण्याचा. तर पसारा बघा किती पडलेला आहे. आता स्वयंपाक वगैरे आटपत आलेला आहे. शेंगाची भाजी केली होती. शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती आणि आज दिवस म्हणजे पूर्ण कामातच गेल्यागत झाला. आणि हा रात्रीचा भात होता तो परतला मी आणि तो भात पण म्हणजे थोडासा होता त्याच्यामुळे परतला आणि मग आज भातच नाही केला बरं का मी. असं म्हणजे अन्न वायाला जाऊन घालून वाटत नाही मला. आणि त्यानंतरनी मग सगळं आवरलं, की म्हणजे भाज्या घेतल्या होत्या रात्री. ते मी आता फ्रीजला लावून घेत होते. आणि असं स्वच्छ करून ठेवलं ना, की एक सकाळची तयारी होऊन जाते आपल्याला काही घाई गडबडीत.
पटकन भाजी बनवता येते. त्याच्यामुळे मी भाजी सगळ्या स्वच्छ करून ठेवल्या आणि कोथिंबीर घेतली होती ती म्हणजे जे असं कॉटनची पिशवी असते ना त्यामध्ये मी ठेवते. ज्यावेळेस पावसाळा आणि थंडी वगैरे असते ना त्यावेळेस म्हणजे कोथिंबीर खराब होत नाही. फ्लॉवर पण नीट करून एका डब्यात भरून ठेवायचा. म्हणजे म्हणजे गडबडीच्या टायमाला, अडचणीच्या टायमाला पटकन आपल्याला करता येतं. तर मी ती आणि श्रावणी जो घेवडा आहे तो सुद्धा मी बारीक कट करून ठेवला होता आणि डब्यात भरून ठेवलं ना हवाबंद डब्यात ते चांगलं पण राहतो आणि घाई गडबडीच्या टायमाला पटकन उपयोगाला येतं. तर मी ते अशी करत असते बघा आणि सकाळी पटापट म्हणजे डब्यांच्या टायमाला आपल्या उपयोगाला येतं. तर मी सगळं भाज्या वगैरे स्वच्छ करून व्यवस्थित अशा लावून घेतल्या फ्रीजमध्ये आणि जास्त करून प्लास्टिकच्या ह्याच्यातून नाही ठेवायचं आता ह्या दिवसात. पावसाळ्याच्या दिवसात भाज्या खूप खराब होतात बरं का. त्यामुळे आपली जी कापडी पिशवी असते ना, ते ते ठेवायचं त्याच्यामध्ये म्हणजे छान राहतं. तर मी आता बघा कोथिंबीर छान होती त्याच्यामुळे मी काही निवडून नाही ठेवली. निवडून ठेवली की लवकर खराब होती आणि आईकडे गेले त्यावेळेस कढीपत्ता आणला होता पण ना लक्षातच राहिलं नाही माझ्या. त्याची चटणी करायची होती पण वेळच भेटला नव्हता. तर म्हटलं चला आता सुकलेलं आहे चांगलं मस्त. तर म्हटलं 2 बारण्या भरून झाला मला तुम्हाला दाखवायचं लक्षात नाही बरं का. तर 2 बारण्या भरून मस्त कढीपत्ता मी काढून घेतलं पानं त्याची. तर सुकवून ठेवलेला कधी उपयोगाला होतं पटकन फोडणी टाकायला पण होतं. तर मी ह्याची पानं वगैरे काढून घेतली आणि घरचा कढीपत्ता असला ना, की असं टाकून पण देऊशी वाटत नाही. खूप छान असा वास येत होता त्याचा आणि आईकडून आणलं म्हटलं तर मग तर अजून टाकून देऊ वाटत नाही आपल्याला असं होतं. तर मग सगळं स्वच्छ करून 2 बरण्या भरून ठेवलं मी कढीपत्ता आणि असं तुम्ही सुद्धा करत जावं. ज्यावेळेस असं सुकलेला असतो ना कढीपत्ता, फक्त हिरवा दिसायला पाहिजे बरं का, काळपट पडलेला नसावा. हिरवा असेल तर तो कढीपत्ता भाजीत टाकला तर त्याचा वास पण छान राहतो. फक्त उन्हात वाळवायचा नाही आपल्याला अशाच अ, हवेतच वाळवायचा असतो आणि त्यानंतर लगेच दळण वगैरे करून घेतलं. पूर्ण दिवस माझा आज कामातच गेलेला आहे. तर एक दिवस असं होतं आज मी कुठलाही ब्लाऊज नाही, कुठलं काही नाहीच काम केलं. आज फक्त मी घरातलीच कामं करत बसले होते आणि दिसायला एवढी शेवटी कामं आहेत ना, पण पूर्ण दिवस जातो कामामध्ये. आज कुठं दिवस गेला तेच समजलं नाही मला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.